नमस्कार, माझं नाव रेवती शिंदे. अविरतमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. आणि आज आपला विषय आहे मानसशास्त्रातील भारतीय विचार, आणि त्यावर आम्ही थोडी चर्चा करणार आहोत. त्यासाठी मानसी आंबडेकर आणि धनंजय गवे आपल्या बरोबर आहेत. मी एक थोडासा त्यांचा परिचय करून देते. मानसी आंबडेकर या एक सायकोलॉजिस्ट आहेत. शी हॅज वर्क इन दिस फील्ड फॉर 8 years. आणि फक्त मानसशास्त्र असं नाही तर शी इज अन आर्टिस्ट, शी इज अ व्हॉइस आर्टिस्ट. त्यांचं स्पेशलायझेशन सायकोलॉजीमध्ये मेंटल रिटार्डेशन, ऑटिझम या विषयामध्ये आहे. आपले दुसरे गेस्ट आहेत धनंजय कवी. त्यांचं स्पेशलायझेशन आहे संत आणि संतवाणी. त्यांच्याकडे MA सायकोलॉजी, MA मराठी आणि MSW असं शिक्षण त्यांचं आहे. MSW म्हणजे मास्टर्स इन सोशल वर्क. त्यांनी गेली 25 वर्ष समाजसेवेसाठी दिलेली आहे आणि तसंच मानसशास्त्रामध्ये देखील त्यांचं काम सुरू आहे. तर आपण वळूयात आता थोडीशी मानसशास्त्रावरती चर्चा करण्यासाठी. जागतिक स्तरावरती आतापर्यंत मानसिक शास्त्रावरती बरंच काम सुरू झालेलं आहे आणि ते सतत चालूच असतं. पण त्याचाच आणि भारतीय मानसशास्त्राचा जो विचार आहे त्याचा तुलनात्मक अभ्यास करण्याचा आम्ही थोडाफार प्रयत्न केला आणि त्याच्याबद्दल बऱ्याच स्तरावरती आम्ही माहिती आमच्या पेजवरती म्हणजे इंस्टाग्राम, फेसबुक आणि ट्विटर इथे तुम्ही ऍज अविरत थोडं सोशल नावाने सर्च करू शकता. तिथे आम्ही बरीच माहिती दिलेली आहे. सो आतापर्यंत जर तुम्ही ते बघितलं नसेल तर प्लीज गो चेक आउट दॅट, आणि जर पटलं तर नक्की शेअर करा. आणि आता आपण पुढे वळूयात. मी तुम्हाला विनंती करते की तुम्ही विषयाला सुरुवात. अरे विनंती काय, मानसी मला एक सांग की आपल्या भारतामध्ये प्राचीन काळी अनेक क्षेत्रात प्रगती झाली होती असं सगळेच जण म्हणतात आणि त्याचे प्रत्यक्ष पुरावे आपल्या समोर दिसतात. जसं की वेरूळचा कैलास लेणा आहे, अजिंठ्याची चित्र आहे, दिल्लीचा विजयस्तंभ आहे जो कधी गंजत नाही, आणि अनेक असे उल्लेख सापडतात की आपण अत्यंत प्रगत होतो हे आपल्याला अगदी सहज लक्षात येतं आणि जगही ते मान्य करते. आपल्याकडे नालंदा, तक्षशिला सारखी मोठी विद्यापीठ होती की जगातले लोक इथे शिकायला यायचे असंही आपल्याला माहिती आहे. पण मग ह्या सगळ्या पार्श्वभूमीवर आपण ज्या वेगवेगळ्या ज्ञान शाखांमध्ये भारताने प्राचीन काळी प्रगती साधली होती तशी काही प्रगती, तसं काही मानसशास्त्राचं अस्तित्व त्या काळातल्या समाजात होतं का, असेल तर ते नेमकं कुठल्या स्वरूपात होतं आणि कितपत प्रगती आपण करू शकलो होतो त्यावेळेस, याच्याविषयी जर का आपल्या दर्शकांना सांगितलं तर फार बरं होईल. मानसशास्त्र ही शास्त्र शाखा आणि आता आपण त्याचा विचार करतो, पण त्याचबरोबर सायकी किंवा मानसिकता या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. मानसशास्त्र म्हणून त्याच्याकडे पाहणं, एक विज्ञान शाखा, मानवीय विज्ञान शाखा म्हणून त्याच्याकडे पाहणं, आणि भारतीय मानसिकता या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. तर भारतीय लोकांनी मानसशास्त्राचा विचार खूप सूक्ष्म स्तरावरती केलेला होता आणि तो अगदी वेदांच्या किंवा गीता जेव्हा लिहिली गेलेली होती तेव्हापासून आहे. भगवद्गीतेमध्ये असं म्हटलेलं आहे की मन षष्ठानी इंद्रियाणी प्रकृतीस्थानी कर्षति, म्हणजे मन हे 6वं इंद्रिय म्हटलं गेलं आहे. गीतेच्या 15व्या अध्यायामध्ये हे सांगितलं गेलेलं आहे की श्रोत्रे चक्षुस्पर्शनेच रसनं घ्राणमेवच अधिष्ठाय मनश्चायं विषयानुपसेवते, म्हणजे या 5 इंद्रियांसोबतच ज्ञानेंद्रियांसोबतच मन हे 6वं इंद्रिय आहे. मन षष्ठानी इंद्रिय आणि प्रकृतीस्थानी कर्षति, म्हणजे ती मेंदू ही पेशी एक आहे पण त्याची कार्य 2 आहेत. एक मूर्त आहे, दुसरं अमूर्त आहे. हे भारतीयांना माहित होतं आणि त्यामुळे त्यांनी ते मांडायचा जेव्हा प्रयत्न केला तेव्हा या सर्व ज्ञानेंद्रियांना कंट्रोल करणारं एक 6वं इंद्रिय म्हणजे आपलं मन हे अस्तित्वात आहे आणि तेच या सगळ्याला कार्यरत ठेवतं किंवा त्याच्या नुसार किंवा त्याच्या मर्जीनुसार ते जो आदेश देतं त्याप्रमाणे इतर सगळे इंद्रिय आपली कामं करतात. अशा प्रकारचा विचार झालेला होता. आणि त्यानंतर 2 महत्वाच्या गोष्टी, एक म्हणजे या मनाला जे विकार आहेत, ज्या प्रकारच्या वेगवेगळे सगळे जे ऋतू आहेत, षड ऋतू म्हटले जातात, काम, क्रोध, लोभ, मद, मत्सर, हे जे सगळे विकार आहेत, या विकारांचा सुद्धा स्वीकार होता. म्हणजे ते आहेत, ते अस्तित्वात असणार आहेत याचा स्वीकार होता. तिथपर्यंत कसं पोहोचू नये किंवा हे ऋतू यांचा घाला तुमच्यावर आल्यानंतर त्यापासून तुम्ही स्वतःचा बचाव कसा करावा
याचा उपदेश त्यावेळेच्या अनेक तत्वज्ञांनी केला, संतांनी केलेलाच आहे, त्याचबरोबर ऋषी मुनींनीही केलेला आहे. जे जे विचारवंत होऊन गेले त्यांनी सगळ्यांनी आपल्याला सांगितलं की या विपूंपासून तुम्ही स्वतःला का वाचवा. त्याचं कारण हे भारतीय मानसिकता आहे आणि हा भारतीय विचार आहे. मानसशास्त्राला दिलेलं एक भारतीय परिमाण आहे आणि ते म्हणजे दुसऱ्याच्या वेदनेचा विचार. म्हणजे आपण असं म्हणू शकतो की भारतीय विचारधारणा ही बिहेवियर पॅटर्न वरती अफेक्ट करते आणि हाच एक भारतीय मानसशास्त्राचा पॅटर्न आपण म्हणू शकतो काम करण्याचा किंवा प्रोसेस होऊ शकते का. इंटरडिपेंडन्स आपण फार बघतो. म्हणजे एका माणसाच्या बिहेवियरमुळे तयार होणारे विचार दुसऱ्या माणसाच्या मनामध्ये आणि त्याच्यातून येणारी प्रतिक्रिया, त्या प्रतिक्रियेवरती पुन्हा इतरांनी दिलेलं वर्तन किंवा इतरांनी केलेलं वर्तन, हा इंटरडिपेंडन्स, ऍक्शन रिॲक्शन रिस्पॉन्स. बरोबर. जसं आपण शिकतो तसा स्टिम्युलस आहेच, पण हे स्टिम्युलस कुठच्या गोष्टीमध्ये कन्वर्ट होऊ शकतं याचा विचार केला गेलेला. सो इफ यू कंट्रोल द स्टिम्युलस यू कॅन ऑलवेज बी एबल टू कंट्रोल द रिॲक्शन. So if you have to form a reaction, you have to present a particular type of stimulus. जर एखाद्या व्यक्तीची क्रिया किंवा कुठलीही ऍक्शन ही अशा प्रकारची एक कंट्रोल्ड ऍक्शन असेल तर म्हणजे आधी विचार केली गेलेली किंवा आधी वेल इंजिनियर्ड ऍक्शन असेल तर त्याच्यानुसारच प्रतिक्रिया तुम्हाला मिळते. कारण त्या पॅटर्न मध्ये त्या गोष्टीला प्रतिक्रिया देणं हे शिक्षण झालं. ओके, आपल्या शिक्षणानुसार तो भाग आहे. सो असं होऊ शकतं. माणसं पण मला एक सांग की जसं मी मला म्हणत होते कैलास लेन आहे, विजयस्तंभ आहे, अजिंठ्याची चित्र असतील ती प्रत्यक्ष दाखवता येतात, तसं मानसशास्त्र एक असं ऍबस्ट्रॅक्ट अशी कल्पना आहे. तर ह्या आपण मानसशास्त्र या विषयात केलेली प्रगती किंवा आपल्या संकल्पना ह्या पाश्चात्यांना आपण कशा समजावून सांगू शकतो. कारण त्या कल्पना कळल्याशिवाय त्यांना मानसशास्त्राचं स्वरूप, आपल्या मानसशास्त्राचं स्वरूप कळणं शक्य नाही. कारण ती शेवटी अमूर्त विचारासाठी ना, वस्तू दाखवता येते की आम्ही ही प्रगती केली, पण मानसशास्त्रात आम्ही प्रगती केली होती हे आपण कशाच्या आधारावर म्हणू शकतो. सध्या जागतिक स्तरावरती आपली मनोकायिक अवस्था आणि आपल्या मेंदूतल्या काम करण्याचा वेग किंवा विचार करण्याचा वेग, ज्याला आपण प्रोसेसिंग स्पीड आणि रिॲक्शन टाइम, तर ह्या दोन मेजरेबल गोष्टी आहेत. आणि भारतीय मेंदूमध्ये असणारे असामान्य रिॲक्शन टाइम आणि प्रोसेसिंग स्पीड ही जर मेजरेबलच गोष्टी आपल्याला दाखवायच्या असतील तर आपण हा विचार करण्याचा जो वेग आहे तो आपण दाखवू शकतो. कारण तो पिढ्यानुसार तयार झालेला आहे. ऍब्सोल्युटली. आणि आता शकुंतला देवी हा चित्रपट आलेला आहे. एखाद्या व्यक्तीच्या मेंदूमध्ये एखादं गणित किंवा एखादा विचार किंवा एखादी क्रिया ही किती फास्ट होऊ शकते आणि ती कशी होऊ शकते याचं उत्तर जेव्हा देता येत नाही, कुणाला शोधता येत नाही, सापडत नाही आणि तरी ते अस्तित्वात असते, याचाच अर्थ देर इज समथिंग विच वी कॅनॉट शो or which we cannot pinpoint but it exists. तर त्याच्यामुळे अशा अनेक गोष्टी आहेत. डिसिजन मेकिंग असेल, प्रॉब्लेम सॉल्विंग असेल, तुम्ही यूज करत असलेले सिलॉजिम्स असतील, तुमची भाषिक कौशल्य असतील, तुमची व्हिज्युअलायझेशनची कौशल्य असतील, अशा अनेक गोष्टी आहेत. पण जर आपण दाखवायच्या ठरवल्या तर भारतीय मेंदू हा इतर जगातल्या इतर मेंदूंच्या तुलनेमध्ये सुपिरियर कुठे आहे तर वेग आणि दुसरी गोष्ट रिएक्शन टाइप. पण मग तसं म्हणायला गेलं तर सगळं सराउंडिंग वरती डिपेंड आहे. म्हणजे तू कुठल्या सिच्युएशन मध्ये आहेस, कुठल्या सराउंडिंग मध्ये तुझं अपब्रिंगिंग झालंय. पण मग तोच एक डिफरन्स असू शकतो का वेस्टर्न सायकोलॉजी आणि इंडियन सायकोलॉजी मध्ये? एक डिफरन्स आहे, हा खूप मोठा डिफरन्स आहे. त्याचं कारण आपल्या आता तू जसं म्हणालीस तसं अपब्रिंगिंग, म्हणजे आपल्याला वाढवलं जसं जातं, आपण ज्या वातावरणात वाढतो त्याचा खूप परिणाम आपल्या विचार, भावना आणि वर्तन या तिन्ही गोष्टींवर होत असतो. कारण लहानपणापासून आपण ज्या प्रकारच्या परिस्थितीला पाहतो, त्या परिस्थितीला तोंड देतो किंवा ज्या परिस्थितीमध्ये जगतो आहोत तशानुसार आपण परिस्थितीचा अंदाज घ्यायला, मॅग्निट्यूड समजून घ्यायला
त्याच्यामुळे आर्थिक स्तर किंवा आर्थिक परिस्थिती, सामाजिक परिस्थिती, सामाजिक जडणघडण या सर्व गोष्टींचा परिणाम किंवा या सर्व गोष्टींचा प्रतिबिंब हे आपल्या विचार, भावना आणि वर्तन या तिन्ही गोष्टींमध्ये दिसतं. सो ज्याप्रमाणे आता आपण म्हटलं की बऱ्याच वर्षांपूर्वी, कितीतरी हजारो वर्षांपूर्वी आपल्याकडे मानसशास्त्राचा अभ्यास केला गेला, रिसर्च केली गेली, तसंच वेस्टर्न सायकोलॉजीचा उगम कधी झाला, त्यांची रिसर्च कशी काय सुरू? वेस्टर्न म्हणजे पाश्चात्य देशांच्या मध्ये पहिल्यांदा सायकॉलॉजी हा विषय किंवा मानसशास्त्र हा विषय, शास्त्र म्हणून सगळ्यात पहिल्यांदा जो समोर आला साधारण 120 वर्षांचा. आणि सगळ्यात पहिल्यांदा टेस्ट म्हणजे त्याला परिमाण पाहिजे काहीतरी, त्याला शास्त्र म्हणून संबोधल्यानंतर त्याच्यामध्ये प्रयोग आले, त्याच्यामध्ये काहीतरी निरीक्षण आली, त्याच्यामध्ये काहीतरी सिद्ध करणं आलं, गृहीतक आली आणि त्या गृहीतकांचा पाठपुरावा करणं आला. तर या सगळ्याची सुरुवात किंवा या सगळ्याचा उगम असा शोधायचा झाला तर तोही अनेक घटनांमध्ये आहे आणि गरज ही शोधाची जननी असते असं म्हणतात. तर तशा जेव्हा गरजा तयार झाल्या त्याच्यानुसार या विषयाला शास्त्र म्हणून पाहिलं गेलं आणि त्याच्यानुसार त्याच्यामध्ये प्रयोग केले गेले आणि ते सिद्ध केले गेले. तर 120 वर्षांपूर्वी साधारणपणे शास्त्र म्हणून पहिल्यांदा या अभ्यासाला मान्यता मिळाली, जो तत्वज्ञानापेक्षा वेगळा आहे, जो गणितापेक्षा वेगळा आहे, जो इतर असलेले जे सोबतचे विषय आहेत समाजशास्त्र किंवा मानववंशशास्त्र यांच्यापेक्षा थोडासा वेगळा आहे, पण मेंदू मधलं पण विज्ञान आहे आणि त्यामुळे विज्ञानाधिष्ठित असं एक परिमाण देऊन शास्त्र म्हणून त्याचा स्वीकार साधारण 120 वर्षांपूर्वी झालेला आहे. आणि त्याच्यामुळे त्याच्यामध्ये पण गणित आहे, त्याच्यामध्ये सिद्धांत आहे, त्याच्यामध्ये अनेक थिअरीज आहेत, अनेक त्याच्यामध्ये दिलेली निरीक्षण आहेत, तयार झालेली अनेक टेस्ट मटेरियल आहेत, म्हणजे वेगवेगळे मेंदूची जी सगळी फंक्शन्स आहेत, मेंदूचे सगळे जी कार्य आहेत ती मोजण्यासाठी तयार झालेल्या टेस्ट आहेत आणि त्याची तुलनात्मक अभ्यास करण्यासाठी वयोगटानुसार तयार केले गेलेले, स्टँडर्डाइज केले गेलेले नॉर्म्स आहेत, जे प्रत्येक देशानुसार, प्रत्येक प्रांतानुसार, त्या समाजानुसार वेगवेगळे होत जातात. पण जी मोजण्याची जी व्हेरिएबल्स आहेत ती मोजण्याची व्हेरिएबल्स मात्र एकत्र केली गेली आहेत आणि त्यांचा शास्त्र म्हणून अभ्यास केला. सो मूलभूत फरक जर म्हणायचं झालं तर विचार हा भारतीय मानसशास्त्रामध्ये आधीपासून होता, त्याला मेथोडॉलॉजीची जोड ही पाश्चात्य शास्त्रज्ञांकडनं आणि संशोधकांकडनं अधिक मिळाली. मला एक असं नेहमी म्हणत होतं की जर का आपण इतकी प्रगती केली होती आपल्या दार्शनिकांनी, ऋषीमुनींनी अनुभवाच्या आधारावर, निरीक्षणाच्या आधारावर, आणि पतंजली मुनींचं उदाहरण सगळ्यांना होते, एक मानसशास्त्राची मांडणी केली प्रगतीसाठी. मध्यंतरीच्या 1001 वर्षाच्या गुलामगिरीच्या काळात आपल्यावर परकी आक्रमण झाली, समाज जीवन डिस्टर्ब झालं आणि त्याचा एक स्वाभाविक परिणाम इथल्या समाजाच्या प्रगतीवर झालाय. शिक्षण व्यवस्था उद्ध्वस्त झाली, तक्षशिला, नालंदा सारखी विद्यापीठांची हस्तलिखित जाळली गेली की जे 6 महिनेपर्यंत जळत होते. तर एका अर्थाने ज्ञानाचा इतका ऱ्हास झाला. असं असताना सुद्धा काही ना काही प्रमाणामध्ये सगळं ज्ञान त्याचं कंटिन्युएशन राहिलं, पूर्ण थांबलं असं नाही झालं, असं झालं नाही, पूर्ण नाश पावलं असं झालं नाही. तर ह्या ज्या 1000 वर्षाच्या परकीय आक्रमणांच्या काळात आपले संत असतील, आपल्या लोककला असतील, आपल्या इथली शिक्षक असतील, अशा वेगवेगळ्या लोकांनी ही सगळी कला काही ना काही प्रमाणात जिवंत ठेवण्याचा, पुढच्या पिढीला देण्याचा प्रयत्न केलेला आपल्याला आढळतो. तर मानसशास्त्राच्या बाबतीत ही जोडणी कशी केली गेली ह्या मध्ययुगीन काळामध्ये लोकांनी, त्यावेळेच्या लोकांनी कशा प्रकारे समाजामध्ये ही मानसशास्त्र ही संकल्पना जिवंत ठेवली? आपल्याकडे खूप चांगली पद्धत होती आणि ती म्हणजे गुरुकुलाची. गुरूंच्या सोबत, गुरूंच्या सहवासामध्ये राहणं ही आपल्याकडे पद्धत होती आणि त्याच्यामध्ये असं असायचं की एक मूल जे साधारणपणे आता 8-9 वर्षाचं आहे किंवा 10 वर्षाचं आहे, ते आपल्या आई वडिलांना सोडून पूर्णपणे आपल्या विद्यार्जनासाठी किंवा त्याच्या साधनेसाठी एका अत्यंत कौशल्यपूर्ण किंवा अत्यंत कुशल व्यक्तीसोबत त्याच्या सहवासात राहायचं.
आणि त्याच्यामुळे त्याच्यातनं येणारी जी विद्या आहे एकतर ती आत्मसात केली गेलेली होती बरीचशी, आणि त्यातूनही जे ज्ञान होतं किंवा जी एक इन्साइट होती ती जास्त करून मौखिक साधनांमध्ये जास्त, आणि त्यामुळे आपल्याकडे स्वातंत्र्य होतं की ज्याला जे मेथड किंवा ज्याला जी गोष्ट पटते आहे, ज्याला जो विचार पटतो आहे, जे शिकायचं आहे त्याचं स्वातंत्र्य होतं. तुम्ही निवडू शकता की तुम्हाला काय शिकायचं आहे, पण ही निवड करण्याचं स्वातंत्र्य देणं हे आपल्या भारतीय समाजाच्या प्रगल्भतेचं लक्षण आहे, की समोरच्याला स्पेस देणं, समोरच्याला ही निवड करण्याचं स्वातंत्र्य देणं हे आपल्या प्रगल्भतेचं एक लक्षण होतं. आणि त्यानंतर मौखिक साधनांच्या मधनं एका पिढीकडनं दुसऱ्याकडे, एका गुरूंकडनं त्यांच्या शिष्यांकडे, त्या शिष्यांच्याकडनं त्यांच्या शिष्यांकडे, अशी ती संक्रमण जे होत राहिलं त्याच्यामध्ये अडथळे खूप होते, आणि ते आले, ते स्वाभाविकपणे आले, कारण संघर्ष सर्वच देशांनी पाहिजे. पण तरी सुद्धा हे संक्रमण किंवा एका पिढीकडनं दुसऱ्या पिढीकडे जाणं याचा वेग मंदावला, त्याची साधनं बदलली, त्याची स्वरूप बदलली त्याचं, आणि त्याच्यामुळे ते पूर्णपणे थांबलं असं नाही म्हणता येणार, पण त्याची उपयोजितता जशी होती त्याच्यानुसार ते बदलत गेलं. आणि पहिल्यांदा एक चांगला फॉलोअर तयार करणं, म्हणजे तुम्ही आधी पहिल्यांदा कुणाचे तरी चांगले फॉलोअर व्हा आणि त्यानंतर मग इतरांना लीड करा, इतरांच्यासाठी तुम्ही नेतृत्व करा, अशी एक पद्धत होती. म्हणजे सगळ्यात पहिल्यांदा तुम्ही तुमचं योग्य विद्यार्थी असणं, चांगला विद्यार्थी असणं सिद्ध करा, मग तुम्ही चांगला गुरु होऊ शकाल की नाही हे ठरवत आहे. त्याच्यामुळे आपण वी स्टार्टेड फ्रॉम बेसिक्स, आणि त्यातून आताच्या काळाशी त्याचा संदर्भ लावायचा ठरवला तर वी हॅव टू रिटर्न टू अवर बेसिक्स. म्हणजे जर आपल्याला तरुण जायचं असेल, जर आपल्याला येणाऱ्या काळातल्या आव्हानांच्या मधनं सुद्धा तरुण राहायचं असेल, तर वी हॅव टू रिटर्न टू अवर बेसिक्स, बॅक टू बेसिक्स. ही सध्याचा हा काळाचा मंत्र आहे. बेसिक म्हणजे कुठे यायचंय, बेसिक म्हणजे कुठे यायचं, डायरेक्ट आपण अशा पातळीवर यायचं नाही की आता पुन्हा गुरुकुल सुरू होतील आणि पुन्हा तशी पद्धत येईल, असं नाहीये. त्या विचाराच्या मुळापर्यंत यायचंय. आधी पहिल्यांदा काहीतरी इतकं आत्मसात करून दाखवा की ज्याच्यामध्ये तुम्ही आत्मसात करण्याचं कौशल्य आधी कमवा आणि मग ते इतरांना द्या. तुम्ही पहिल्यांदा स्वतःचा सोल सबस्टन्स काहीतरी कमवा आणि मग ते इतरांना द्या. सो दिस इज कमिंग बॅक टू बेसिक्स असं मला वाटतं. गुरु शिष्य परंपरा, फक्त गुरु शिष्य असं नाही, एकलव्याला कोणी गुरु नव्हतं, पण तरी सुद्धा त्याने त्याची विद्या किंवा त्याची साधना इतकी चांगली केली होती की तो स्वतःचा चांगला विद्यार्थी असणं सिद्ध करू शकला, पण त्याने त्याचे वारसदार घडवले नाही, त्याने त्याची विद्या संक्रमित केली नाही. ती त्याने अर्जन केली, ती त्याला मिळाली, पण त्याची विद्या त्याने संक्रमित केली नाही. आपल्याला ही विद्या संक्रमित करायला हवी. त्याचा सुद्धा उपदेश गीतेतच आहे. ऊर्ध्व मूलम अधः शाखा. मूळ काय करतं तर झाडासाठी सर्व जीवनसत्व पाणी जमिनीतनं हे शोषून घेतं आणि मग त्याच्यावरती झाड वाढतं ना. आपल्याला आपली मुळं बाहेर ठेवायची, बाहेर म्हणजे पाश्चात्य संस्कृतीकडे किंवा जगाकडे, आणि जगांच्याकडे, जगातल्या लोकांकडे जे चांगलं आहे ते सगळं घेऊन आपल्याला ते अधः शाखा, आपल्याला ते आपल्या भूमीमध्ये, आपल्या लोकांमध्ये, आपल्या समाजामध्ये संक्रमित करायचं. सो ॲज यू जस्ट सेड की वी हॅव टू कम बॅक टू आवर बेसिक्स, तर ते कितपत आणि का इम्पॉर्टंट आहे आता? बॅक टू बेसिक्सचा अर्थ आपल्याला पुन्हा एकदा मुळापासून विचार करण्याची गरज आहे. म्हणजे एखाद्या गोष्टीच्या खोलात जाऊन विचार करण्याची गरज आहे. सध्या प्रतिक्रिया आधारित आपण जगतो आहोत. म्हणजे एखाद्या प्रतिक्रियेला माझी प्रतिक्रिया काय असेल तर माझं महत्व वाढेल याचा विचार करून आपण त्या प्रतिक्रिया देतो. सेल्फ इम्पॉर्टन्स. पण स्वतःचं महत्व टिकवून ठेवण्याच्या नादामध्ये आपण कुठेतरी समस्येच्या मुळापर्यंत जाणं विसरतोय का? जर समस्येच्या मुळापर्यंत जाऊन काहीतरी असं समोर आलं की जे आपल्यातली त्रुटी दाखवणार आहे तर ते आपण डिनाय करतोय का? आपण डिनायच्या फेज मध्ये जाऊन प्रगती कधीच साधू शकत. त्याच्यामुळे आधी आपल्याला स्वीकार करायला हवा की हो आपल्याकडे जर काहीतरी चूक असेल तर ते हे आहे, मग त्याच्यामध्ये सुधारणा करून त्याच्या पुढे प्रतिक्रिया देणं इज समथिंग कमिंग बॅक टू बेसिक्स असं मला वाटतं. तुम्हाला एक सांग की आपण प्राचीन काळातला आपला
प्रगती विस्तार बघितला, पाश्चात्यांची विचारसरणी बघितली, की आपण कशा पद्धतीने टिकवून ठेवली ते बघितलं, आणि आता आपण बेसिक्स कडे गेलं पाहिजे हे तर अगदीच स्वच्छ मत आहे. पण आत्ताच्या काळात सद्यस्थितीत आधुनिक काळामध्ये आपल्या भारतामध्ये असे काही मानसशास्त्रज्ञ होऊन गेलेत का, किंवा त्यांनी काही काम केलं आहे का, किंवा त्यांनी मानसशास्त्रामध्ये काही भरीव कामगिरी केली, काही ऍडिशन केलं, अशी काही उदाहरणं आपल्याला आत्ताच्या काळातले देता येतील? हो, आत्ताच्या म्हणजे भारतीय काय म्हणायचं, पाश्चात्य मानसशास्त्र अभ्यासाचं भारतीयीकरण करणं जास्त महत्वाचं होतं. जेव्हा ही ज्ञान शाखा म्हणून विकसित झाली आणि जेव्हा भारतातल्या विद्यार्थ्यांना सुद्धा त्याच्यामध्ये रुची वाटायला लागली, त्याच्यामध्ये त्याचा अभ्यास करण्याची त्यांना गरज वाटायला लागली, तर त्याच्यामध्ये अनेक असे संशोधक आहेत भारतातले सुद्धा, कितीतरी नावं घेता येतील. डॉक्टर नाफडे असतील किंवा डॉक्टर जे मास्करेनस असतील, डॉक्टर C.G. पती, कितीतरी नावं आहेत अशी. आणि त्या सर्वांनी या मानसशास्त्र अभ्यासाचा भारतीयीकरण करण्यासाठी, भारतातल्या लोकांवरती त्याची उपयोजितता शोधण्यासाठी खूप संशोधन केलं. आणि आपापल्या काळामध्ये अतिशय कमी संसाधनांमध्ये, अतिशय अडथळ्यांच्या शर्यती पार करत हे संशोधन केलेलं आहे. आणि त्यामुळे ज्या परदेशामध्ये तयार झालेल्या टेस्ट आहेत, जशी आपण रक्ताची चाचणी करतो तशीच आपल्या मेंदूच्या वेगाची, त्यातल्या अॅक्युरसीची, त्यातल्या प्रत्येक त्याच्या फंक्शनची चाचणी करणं शक्य आहे. कारण आपल्या मेंदूच्या त्या सगळ्या स्पेसिफिक एबिलिटीज आहेत. म्हणजे जो स्पिअरमन्सचा G फॅक्टर आणि S फॅक्टर जो आहे, त्यातला जो S फॅक्टरचा विचार आहे, त्याच्यासाठी काम करणं जसं बाहेरच्या शास्त्रज्ञांनी केलं तसं आपल्याकडच्याही मानसशास्त्रज्ञांनी केलेलं आहे. आणि त्या अनेक टेस्टचं इंडियनायझेशन आणि भारतातल्या लोकांवर त्याचं कंडक्शन करून ओव्हर द इयर्स, म्हणजे 10 वर्षांपूर्वी केलेला टेस्टचा जर हा रिझल्ट असेल, तर 10 वर्षानंतर हीच टेस्ट याच प्रकारच्या समाजावर जर पुन्हा केली तर त्याचा रिझल्ट काय असेल, असा तुलनात्मक अभ्यास सुद्धा अनेकांनी केलेला आहे. ज्याला टेस्ट रिटेस्ट रिलॅबिलिटी ज्याला म्हणतो आपण. एक सर्व गोष्टींची कंकरंट व्हॅलिडिटी तयार करणं आणि ती व्हॅलिडेट करणं सर्व साधनं, आणि त्याची टेस्ट रिटेस्ट रिलॅबिलिटी चेक करून ती किती अजूनही उपयोजित आहेत किंवा ती अजूनही त्याच्यामध्ये काही कल्चरल डिफरन्समुळे तयार होणारे फरक आहेत का, तर त्यानुसार ती संसाधनं रूपांतरित करणं, भारतीय भाषांमध्येही ती आणणं आणि भारतीय मुलांच्या गरजेनुसार किंवा भारतीय समाजाच्या गरजेनुसार ती तयार करणं, अशा प्रकारचं खूप मोठं काम भारतीय मानसशास्त्रज्ञांनी केलं. मला आता एक खूप महत्वाचा प्रश्न विचारायचा. आता कोविड काळ चालू आहे आणि या कोविड काळामध्ये स्ट्रेस लेवल प्रचंड वाढली आहे समाजामध्ये, लॉकडाऊनमुळे, आर्थिक सगळ्या विस्कटलेल्या घडीमुळे. आणि अशा वेळेस अचानकपणे सगळ्यांच्या हे लक्षात आलं की बाकी तर ठीक आहे, पण मानसशास्त्रचा आधार घेतला पाहिजे, काउन्सिलिंगचं महत्व सगळ्या समाजाच्या लक्षात आलं. म्हणजे सरकारी पातळीपासून तर अनेक संस्थांनी काउन्सिलिंगची सर्व्हिस प्रोव्हाइड केली होती व्हॉलंटरीली. तर अशा वेळेस लक्षात असं येते की ह्या वेळेसच्या ट्रेंडमध्ये की अनेक विद्यार्थ्यांचा ओढा मानसशास्त्राच्या अभ्यासाकडे वळलेला आहे. हे आपल्याला अनेक विद्यापीठांच्या आकडेवारीवरून आता लक्षात येते. तर ह्या मानसशास्त्राच्या भारतीयीकरणामध्ये किंवा मानसशास्त्र या विषयामध्ये काम करणाऱ्या अथवा ज्यांना याच्यामध्ये रुची आहे अशा विद्यार्थ्यांनी नेमकं या संदर्भामध्ये आता काय केलं पाहिजे की ज्याच्यामुळे आपण मानसशास्त्र या विषयात देखील आत्मनिर्भर होऊ, आपल्या विचाराने आपलं जे सत्व आहे, आपला जो इतक्या वर्षाचा वारसा आहे तो पुढे चालवण्यासाठी आम्ही नेमकं या दृष्टीने काय प्रयत्न केले पाहिजे असं वाटतं? आता तुम्ही जसं म्हणलात ते अगदी बरोबर आहे की पूर्वीपेक्षा म्हणजे साधारण 15 वर्षांपूर्वी सायकॉलॉजी किंवा मानसशास्त्र विषयाकडे ज्या प्रकारे बघितलं जात होतं त्याच्यापेक्षा खूप वेगळ्या प्रकारे आता सध्या त्याच्याकडे बघितलं जातंय. आणि विद्यार्थ्यांचा ओढा अचानक हा मानसशास्त्र विषयाकडे, त्याच्या अभ्यासाकडे आलेला आहे. आणि त्यामुळे त्यांचा ओढा लक्षात घेऊन अनेक संस्थांनी सुद्धा त्याचे शॉर्ट टर्म डिप्लोमास किंवा सर्टिफिकेट कोर्सेस, वेबिनार्स, ऑनलाईन अभ्यासक्रम त्याचे अनेक प्रकारे सुरू केलेले आहेत.
याच्या पाठीमागे एक वाक्य असं आहे की कोरोना किंवा कोविड हा आजार आहे आणि या आजारानंतर तयार होणारा बाजार आहे. त्या बाजाराचा विचार करून त्या बाजारामध्ये ज्या गोष्टींची ज्या कौशल्यांची गरज पडेल किंवा त्याला सर्वात जास्त त्याची आवश्यकता भासेल अशा कौशल्यांचा अभ्यास आत्ताच करून कोविड नंतरच्या काळामध्ये आपल्याला सर्व्हायव्हल जमता आहे आणि स्वतःला जगवता जगवता इतरांना जगवता येत आहे का हा विचार विद्यार्थी करतायत की 10 वर्षानंतर कुठल्या विषयाला सर्वात जास्त गरज असेल कुठच्या विषयाची त्याचा विचार करून ते आत्ताही निवड करतात. आणि कोविड काळ हा त्याच्यामुळे एक इन्साइटफुल किंवा एक इन्साइट देणारा काळ आहे अनेक विद्यार्थ्यांसाठी. एका दृष्टीने खूप चांगली गोष्ट आहे की सर्व विद्यार्थ्यांचा ओढा मानसशास्त्राच्या अभ्यासाकडे वळतो आहे. पण याच्यामध्ये असे अनेक विद्यार्थी आहेत जे फक्त परीक्षेसाठी किंवा जे डिग्रीसाठी या विषयाकडे वळत आहेत कारण त्यांची मूळ अभिक्षमता त्यांची वैयक्तिक पात्रता कौशल्य यातलं काहीही न पाहता त्यांना अभ्यास शिकवला जातो आहे. अभ्यासक्रमात त्यांना ऍडमिशन मिळते आहे. नॉट एव्हरी स्टुडंट कॅन रिअली प्रूव्ह टू बी अ गुड सायकॉलॉजिस्ट कारण त्यासाठी तुम्हाला तुमच्या व्यक्तिमत्वामध्येच पोटेन्शियली खूप बदल करावे लागतात. आणि हा विषयच इतका नॉन जजमेंटल असण्याचा आहे की तुम्हाला कुठलाही आडाखा किंवा कुठल्याही प्रकारचं व्हॅल्यू ऍडेड जजमेंट करण्याची परवानगीच देत नाही. काउन्सिलिंग इज बेसिकली समथिंग वेन यू हेल्प दी अदर पर्सन टू हेल्प हिमसेल्फ. त्याच्यामध्ये तुम्हाला कुठलीही डिपेंडन्सी तयार करायची नाही. तुम्हाला कुठल्याही प्रकारे त्या व्यक्तीला स्वतःवरती अवलंबित्व तयार करायचं. स्वतःचे निर्णय त्या व्यक्तीने स्वतः घेण्या इतपत त्याच्या मनाची तयारी करणं त्याची उमेद वाढवणं हे तुमचं काम आहे. जर तो गोंधळत असेल गडबडत असेल तर त्यातून त्याला मार्ग दाखवणं की आता काय केलं पाहिजे इथपर्यंतच तुमचं रोल आहे. त्याच्या पुढे काउन्सिलर यांचं काम खूप कमी होतं. पण असं करण्यासाठी किंवा असा मार्ग दाखवण्यासाठी पूर्वी खूप लोक होते. पूर्वी आजूबाजूला असणाऱ्या लोकांच्या मध्ये संवाद खूप चांगला होता जो आता कमी होत चाललेला आहे आणि त्याच्यामुळे मार्केट पॉवरफुल आहे. संपत चाललाय खरंच. म्हणजे हा पिढ्यापिढ्यांमधला संवाद असू शकतो. हा एखाद्या व्यक्तीशी असलेला समाजाचा संवाद असू शकतो किंवा स्वतःशी असलेला संवाद सुद्धा कमी होत जातो कारण त्याच्यामध्ये संदिग्धता आहे. त्याच्यामध्ये कुठेतरी आपला कम्फर्ट शोधणं आहे. आपल्या कम्फर्ट झोन मध्ये छान सुखात राहणं आहे. पण आपल्या कम्फर्ट झोनच्या बाहेर खरं तर ज्ञानाची सुरुवात होत असते आणि त्याच्यामुळे हा कम्फर्ट झोन ओलांडण्यासाठी तेवढी सुद्धा मनाची उमेद तयार करणं असेल त्याच्या पिढीतल्या मुलांना किंवा काळातल्या लोकांना थोडं कठीण जातं कारण आपल्या समोरची ध्येय बदलली. आत्ताच्या काळातल्या मुलांसाठी मला खरंच हे सांगावं असं वाटेल की आमच्या समोर एका आता तुम्ही विचार करा की आपण ठाण्यामध्ये बसलो आहोत. ठाण्याच्या समजा ह्या इमारतीच्या वरच्या मजल्यावरती एक सुखवस्तू कुटुंब राहते. त्यांच्या अजून 3-4 जागा आहेत. चांगली रिअल इस्टेट आहे कुठेतरी शेती आहे काहीतरी 2 वेळच्या अन्नाची ज्या घरामध्ये सोय आहे त्या घरातल्या मुलांसमोर आताची ध्येय काय आहे अशी अवस्था त्यांच्यावर आहे का की उद्या त्यांनी 1 रुपया सुद्धा जर कमवला नाही तर त्यांना खायला मिळणार असं नाही. असं काहीच नाही. पण तसं नसलं तरी सुद्धा सध्याच्या काळामधला सगळ्यात मोठा प्रॉब्लेम सगळ्यात मुलांच्या समोरचा इज द ऍब्सन्स ऑफ रोल मॉडेल्स असं मला वाटतं किंवा प्रेझेन्स ऑफ ऍडव्हर्स रोल मॉडेल्स. जी दिलेली नरेटिव्ह आहेत ती जशीच्या तशी आत्मसात करून त्यांच्यानुसार होण्याचा प्रयत्न आहे. अनुकरण आहे. जर अनुकरणच करायचं तर कुणाचं हे ठरवता न येणार किंवा जर ते ठरवलं तर ते स्वतःच्या कम्फर्टनुसार ठरवणार. आता आपण जसं म्हणतोय की हे करेक्ट आहे करावं पण त्याच्या आधी आपले एक म्हणजे हा माझं ऑब्झर्वेशन आहे पर्टिक्युलरली की आपण प्रिकॉशन्स वरती जास्ती भर देतो मग त्याचा प्रॉब्लेम आणि मग सोल्युशन. तर पण ह्या अशा विचारसरणीतून आपण जेव्हा पुढे जात असतो आणि आपण कुठेतरी दुसरी गोष्ट अडॅप्ट करतो तेव्हा या गोष्टी क्लॅश होतात तेव्हा त्याचा काहीतरी एक निगेटिव्ह इम्पॅक्ट होत असेलच. क्लॅशेस होणं कधी कधी खूप चांगलं पण असतं की त्याच्यातनं पॉझिटिव्ह आउटकम सुद्धा येऊ शकतं.
पण ह्या क्लॅशेस मध्ये दोन गोष्टी फुकट जातात. एक म्हणजे एनर्जी आणि दुसरा वेळ, जो सध्याच्या काळासाठी सगळ्यात महत्वाचा आहे. फक्त आपल्या क्लॅशेस मध्ये म्हणजे त्या क्लॅशेस मध्ये गुंतून पडून ते क्लॅशेस सोडवण्याच्या किंवा त्याच्यातनं वाट काढण्यामध्ये खूप वेळ म्हणजे गरजेपेक्षा जास्त वेळ का त्याला द्यायला पाहिजे, त्यापेक्षा जास्त वेळ, त्यापेक्षा जास्त एनर्जी जर वाया जाते असं दिसत असेल तर वेळीच लवकर मार्ग शोधून आणि जर तो आपल्याला जमत नसेल तर त्याच्यामध्ये जे एक्सपर्ट्स आहेत त्यांच्यापर्यंत पोहोचून त्यांचा सल्ला घेऊन त्याच्यातनं लवकर मार्ग शोधून आपण पुढे जाणं हे जास्त महत्वाचं आहे. जो थांबला तो संपलाय. कारण सध्याच्या काळाने खूप वेग घेतलेला आहे. त्यातल्या बदलांचा पण वेग एवढा जास्त आहे की कदाचित असं होईल की याच्या पुढच्या 10 वर्षानंतर आपण ज्या प्रकारच्या जगात वावरू किंवा ज्या जगामध्ये जी टेक्नॉलॉजी आपण तेव्हा 10 वर्षानंतर वापरू ती अजून तयार झालेली नसते. ती याच्यानंतर कधीतरी तयार होईल 4-5 वर्षानंतर आणि ती त्याच्या पुढच्या 10 वर्षांनी आपण वापरत असतो. पण हे अँटिसिपेशन करणं आणि ते आपल्याला जमून त्याच्यानुसार आपण आपल्या वागण्यामध्ये आपल्या फ्लेक्झिबिलिटीमध्ये तेवढे बदल करत राहणं, नवीन बदलांसाठी तयार राहणं हे सगळ्यात जास्त म्हणजे हे पुढचं सर्वायवल टेक्निक असेल. एक शेवटचा प्रश्न मी विचारते. जसं आपण आतापर्यंत म्हणत आलो की वी नीड टू गो बॅक टू व्हॉट वी हॅव बीन प्रोग्रेस्ड किंवा जे आपण तयार केलंय याच्यावरती आपण रिसर्च केलंय एवढं मोठं, तर ते कितपत प्रॅक्टिकली पॉसिबल आहे आत्ताच्या सिच्युएशन? या सायकीचे दोन महत्वाचे भाग आहेत. एक म्हणजे आत्मपरीक्षण. भारतीय मानसिकता किंवा भारतीय संस्कृती ही आत्मपरीक्षण करायला शिकवते आणि आत्मपरीक्षण करणं हे कसं योग्य आहे हेही दाखवते. त्याच्यामुळे ऍप्रिहेन्शन ज्याला म्हणतो आपण, सेल्फ ऍप्रिहेन्शन, ही एक खूप चांगली गोष्ट आहे की स्वतःला एक आरसा दाखवणं हे भारतीय सायकीचा एक भाग आहे. आणि दुसरी गोष्ट, एखादा विचार करताना किंवा एखादा निर्णय घेताना त्याचा साधक आणि बाधक अशा दोन्ही अंगाने विचार करणं आणि त्यानंतर स्वतःचं मत बनवणं किंवा स्वतःचा निर्णय घेणं, याच्यामध्ये आपला जो मुद्दा आहे किंवा आपली जी समस्या आहे त्याच्यामधल्या चांगल्या गोष्टी आणि त्याच्यामधल्या वाईट गोष्टी म्हणजे थेसिस आणि अँटीथेसिसचा सुद्धा विचार आहे. त्याच्यामुळे जो निर्णय बाहेर येतो किंवा जो त्याच्यामधनं जे फलित येतं ते अधिक संतुलित असतं. आणि त्याच्यामुळे नुसतं समोर आलेल्या गोष्टीवरती एक द्यायची म्हणून एक पॅटर्न ड्रिव्हन प्रतिक्रिया देणं किंवा त्या प्रतिक्रियावरतीच वाहवत जाणं असं न करता थेसिस आणि अँटीथेसिस या दोन्हीचा विचार करून एक संतुलित असा सुवर्ण मध्य शोधणं हा त्याच्यावरचा एक योग्य उपाय आहे. आणि तो भाग आपल्या इंडियन सायकीमध्ये, भारतीय मानसिकतेमध्ये आहे आणि मानसशास्त्रामध्येही जो भारतीय विचार मानसशास्त्राचा झालेला आहे त्याच्यामध्येही त्याचा फार चांगला अभ्यास झालेला आहे, फार चांगला उल्लेख झालेला आहे. अनेक म्हणजे असं म्हणतात की ग्रेट माइंड्स थिंक अलाइक. जगभरातले जे सगळे विद्वान आहेत ते कुठेतरी या गोष्टीवरती त्यांचं एकमत आहे. आणि दासबोध असेल किंवा इतर सर्व आपले जे मोठे ग्रंथ आहेत त्याच्यामध्ये मानवी आयुष्यामध्ये शक्य असलेले सर्व विकार म्हणजे माणसाच्या मनात येऊ शकणाऱ्या सर्व शंका, सर्व चिंता, सर्व संशय, सर्व प्रकारचे विकार कसे येऊ शकतात याचं मॅनिफेस्टेशन त्या काळाच्या संदर्भाने दाखवलेलं आहे. पण याचा उपयोग किंवा याची उपयोजितता ही तुमच्या समस्येमध्ये कशी आहे याचा विचार करून तुम्ही स्वतःहून त्यावरती विचार करून त्याचं एक प्रारूप किंवा त्याचं तुमचं व्हर्जन, तुमचं विच इज युनिक टू यू, कारण व्यक्तिमत्व तुमचं इट इज युनिक टू यू, पर्सनॅलिटी इज युनिक टू एव्हरीवन, तसंच सोल्युशन कॅन ऑल्सो बी युनिक टू यू. पण जर ते तुम्हाला त्या समस्येतनं बाहेर काढू शकते किंवा जर ते तुम्हाला एक चांगला रिझल्ट देऊ शकते तर तुमच्यासाठी ते योग्य आहे आणि त्याचा स्वीकार इतर सगळेजण करतात. IIT बॉम्बे सारख्या मोठ्या आणि प्रगत इन्स्टिट्यूशन मध्ये जर अजूनही भारतीय विचारसरणीनुसार आणि भारतीय मानसशास्त्रानुसार गोष्टी घडत असतील, त्याचा विकास होत असेल, तर आपण अजूनही फक्त भारतीय मानसशास्त्राला एक फिलॉसॉफिकल टच आहे किंवा एक आध्यात्मिक टच आहे या गोष्टीवर वाद घालणं कितपत बरोबर आहे हे आता आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे.
आणि ह्याच गोष्टीमुळे आपण कुठेतरी प्रॅक्टिकॅलिटीकडे किंवा भारतीय विचारसरणीचा प्रॅक्टिकली कसा वापर होऊ शकतो यापासून किती दूर जातोय हे सुद्धा तुम्हाला सगळ्यांनाच लक्षात आलं असेल. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आय एम व्हेरी थँकफुल टू यू मानसी ताई की तू तुझा वेळ काढून आमच्यासाठी इथे आलीस आणि भारतीय मानसशास्त्रासारख्या इतक्या वेग आणि मोठ्या विषयावरती आपण चर्चा केली आणि इट वॉज व्हेरी हेल्पफुल. सो थँक्यू सो मच. आणि आय एम व्हेरी थँकफुल टू यू ऑल्सो धनंजय सर की तुम्ही तुमचं काम बाजूला ठेवून इथे वेळ काढून आलात आमच्याबरोबर चर्चा करायला. आणि आय एम शुअर की ऑडियन्सला सुद्धा खूप काही काही वेगळ्या गोष्टी नवीन गोष्टी याच्यातनं मिळालेल्या असतील. आणि जर याच्यातनं एक जरी गोष्ट तुम्हाला नवीन कळली असेल तर प्लीज हा व्हिडिओ अजून शेअर करा, लाईक करा. आणि आमचं अजून आठवडाभर या गोष्टीवरती या विषयावरती आम्ही चर्चा करणारच आहोत. सो स्टे ट्यून. फेसबुक, इंस्टाग्राम, ट्विटरवरती आम्हाला फॉलो करा ॲज अविरत थोडं सोशल.